नमस्कार. तर आज तुमच्यासाठी मी एक खास काव्य घेऊन आलो आहे. हे काव्य प्रत्येक सप्त्याच्या शेवटी आम्ही आवर्जून घेतो. याला आम्ही पुण्यस्मरण बोलतो. आता हे पुण्यस्मरण लिहिलं आहे आमच्या अक्कानी. अक्का म्हणजे ताराबाई यशवंत मराठे यांनी. आज भांडूपमध्ये आईंचा जो काय प्रचार प्रसार झालेला आहे तो फक्त अक्का आणि मराठे कुटुंबीय यांच्यामुळे. नुसता भांडूपमध्येच नाही तर जवळजवळ 300 ते 400 शाखांमध्ये अक्काने प्रत्यक्ष जाऊन किंवा त्यांच्या कुटुंबाने प्रत्यक्ष जाऊन तिथे आईंच्या भक्तीचा मार्ग रोवला आहे. नुसतं तर रोवला नाही तर तिथे आता वटवृक्ष पण झालेले आहेत त्या मार्गाचा. अशा ह्या आमच्या अक्का. तर अक्का आणि मराठी कुटुंबियांवर मी लवकरच पूर्ण माहिती घेऊन येईनच. पण आज हे पुण्यस्मरण तुम्ही ऐका. अक्कांचा मृत्यू 12 ऑगस्ट 1997 दिवशी झाला. त्याच्याबरोबर आधी 2 दिवस हे काव्य अक्काने लिहिलं आणि त्याला चाल लावली आणि त्यांच्या मुलांमध्येही सांगितले. आणि हे काव्य बरोबर अक्कांच्या 12-13 पहिल्यांदा म्हटलं गेलं आणि ते ऐकण्याचं भाग्य आम्हाला लागतं. हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आता हे काव्य ऐकल्यावरच तुम्हाला समजेल की हे किती तल्लीन करतं. म्हणजे अक्काने जे शब्दरचना केली आहे किंवा ती चाल लावली आहे यात गुंग ह्याला होतं ना. म्हणजे आम्ही नेहमीच बोलतो 3 दिवसाचा कार्यक्रम असून दे नाहीतर 7 दिवसाचा कार्यक्रम असून दे, हा आमच्यासाठी कार्यक्रम म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण आहे. आता 3 दिवसाचा कार्यक्रम असो नाही तर 7 दिवसाचा, हे पंचपक्वान्नाचं जेवण जेवल्यानंतर असं काहीतरी गोड खावंसं वाटतं ना वरती. पण स्वीट डिश बोलतो आपण सध्याच्या भाषेत. तर हे काव्य म्हणजे आमच्यासाठी हे स्वीट डिश आहे. 7 दिवस किंवा 3 दिवस कार्यक्रम झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हे जेव्हा आम्ही काव्य बोलतो म्हणजे त्यात सर्वच हरपून जातात असं हे काव्य आहे. तुम्ही आता प्रत्यक्ष ऐका आणि तुम्ही अनुभव घ्या. नमस्कार. संतान
Hare
My